भारत के लोकप्रिय प्रधानमंत्री रहे नरेंद्र मोदी जी की महत्वाकांक्षी योजना रही आत्मनिर्भर भारत यानी कि स्वावलंबी भारत जो की पहचाने जाती है उद्यम आघाड़ी स्टार्टअप इंडिया जो अभी बहुत ही मशहूर हो चुकी है। आज स्टार्टअप इंडिया पूरे देश भर में नए युवा के मन में बसी है। जिला उपाध्यक्ष के तौर पे चुने गए सत्यार्थ न्यूज चैनल के हमारे संवाददाता सुधीर जी गोखले मिरज शहर के अध्यक्ष बने, निरंजन देशपांडे और मिरज तालुका अध्यक्ष बने, श्रीकांत जी कारवेकर अध्यक्ष अपने, प्रवीण सिंह राजपूत मिरज शहर के उपाध्यक्ष बने, रविंद्र पाटिल। जर एखादा प्रोडक्ट घेतला आपण की मसाले वगैरे की मसाले प्रोडक्ट घेतला की बाबा तो करायचा कसा इथून सगळं सुरुवात होते। मग काही लोकांना माहीत असते, काही लोकांना माहीत नसते। मग त्याची सुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागणाऱ्या मशिनरी अमाऊंट होती, प्रोजेक्टचा त्याचा किती फायदा होतो, किती पद्धतीचं नेट प्रॉपर होतं, या सगळ्या गोष्टी आपण त्याला शिकून जाते। याला कार्यशाळा म्हणतो आपण, ते सुद्धा घ्यायचं आहे। आणि बऱ्यापैकी आपल्याला तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष मला ट्रेनिंग करायची आहे आपल्याला, आणि सर्वांनी त्या प्रत्येक गोष्टीचा आत्मसात करून आपला होत करू कार्यकर्ता आपल्याला मिळालेला आहे। कसं आहे, बाकीची पदं घेत असताना राजकीय पदं तुम्ही ज्यावेळेस घेता कोणत्याही पक्षाची, तर त्या पदाच्या माध्यमातून तुम्हाला त्या पक्षाचं काम करायचं असते, त्यातून कारण काय होत नाही। पण आपल्या जे स्टार्टअप इंडियाचं मन आहे त्याच्यामध्ये आणखी खूप मोठा विषय आहे। म्हणजे राजकारणपेक्षा 80% समाजकारण, 20% राजकारण सोडून 100% अर्थकारण सुद्धा याच्यामध्ये। मोदीजींचं स्वप्न आहे की संपूर्ण भारतामध्ये स्टार्टअप खूप मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे। आज भारताची इकॉनॉमी, आज आपलं GDP 7.5% आहे, जेव्हा की अमेरिका, युरोप या आर्थिक